नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. एप्रिल महिना सुरू झालेला आहे, म्हणजे अगदी 15 दिवस उलटून गेलेले आहेत आणि प्रचंड असा उन्हाळा चालू झालेला आहे. तर घराच्या बाहेर जाताना आपल्या स्कार्फ किंवा ओढणी असं काहीतरी डोक्याला बांधूनच जायला पाहिजे. चेहऱ्याची तर काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर केसही सुरक्षित राहतील, डोळेही कसे सुरक्षित राहतील याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर जास्त वेळ न घालवता लगेच मी दाखवते की ओढणी किंवा स्कार्फ असेल तर त्याने कशाप्रकारे आपण बांधू शकतो. अगदी सोप्या पद्धती दाखवणार आहेत 7. तर इथे मी पहिली ओढणी घेतली आहे, ती बघू शकतात. तर त्याच्या उलट्या बाजूने मी अशी मधोमध अशी करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ही अशा प्रकारे बांधून घ्यायची आहे. मी सांगते आहे त्यापेक्षा तुम्ही जसं बघत जाल ना तर तुम्हाला जास्ती सोपं वाटेल. हे बघा, इथे अशी एक गाठ मारून घेतलेली आहे. सगळ्या पद्धती अगदी सोप्या आहेत, अगदी 5 ते 10 सेकंदात होणाऱ्या आहेत या सगळ्या. तर अशा प्रकारे आपण हे बांधून घेतलेलं आहे. मागूनही मी तुम्हाला दाखवते म्हणजे व्यवस्थित समजेल तुम्हाला. त्यानंतर काय करायचं, ह्या ओढणीचा हा वरचा जो एक लेअर आहे तो उचलायचा आहे आणि अलगद अगदी मागे असं टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने. हे बघा, अगदी पटकन आपला हा स्कार्फ इथे बांधून झालेला आहे. पुढूनही व्यवस्थित संपूर्ण असं झाकलं जातं आहे, मागूनही केस वगैरे सगळे अगदी प्रोटेक्ट होत आहेत आपले. अजिबात उन्हाचा त्रास होणार नाही, ना त्वचेला ना केसांना. तर ह्या पद्धती फक्त उन्हाळ्यात वापरण्यासाठी नाहीत, तर आपण स्कूटी वगैरे चालवत असू ना तेव्हाही तुम्ही अशा पद्धतीने ओढणी किंवा स्कार्फ असेल तर लावून तुम्ही जाऊ शकतात. त्यानंतर गॉगल वापरायचा आहे जेणेकरून आपले डोळे पण छान अगदी शांत आणि थंड राहतील. तर ही पहिली पद्धत मी दाखवली. दुसरी पद्धत दाखवते. तर त्यासाठी पुन्हा मी याच ओढणीचा वापर केलेला आहे. ही थोडी सॉफ्ट ओढणी आहे, जर याच्याऐवजी कॉटनची घेतली ना तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे ओढणी डोक्याला बांधून घ्यायची. तर ओढणी का घेतली तर कधी कधी काय होतं ना की ड्रेसवरती आपण त्याच ओढणीने पटकन बांधून जायचं असं, पुन्हा स्कार्फ वगैरे कॅरी करायचं नसतो किंवा काही प्रॉब्लेम नसेल आपल्याला सांभाळायचा. तर अशा वेळेला अशा प्रकारे हे बघा, डोक्यावर मी सगळ्यात प्रथम करून घेतलं आणि त्यानंतर खालची जे भाग असतो ना त्याने अशा प्रकारे एक गाठ मारून घेतलेली आहे. तर ही दुसरी पद्धतही आपली झालेली आहे. तर दुसऱ्या पद्धतीने अशा प्रकारे पुढून तुम्ही बघू शकता असा फ्लॅप येतो आहे, व्यवस्थित सगळं झाकलं जातं आहे. त्यानंतर हा जो आहे ना तो मागे जर तुम्ही टाकलात ना, म्हणजे तुम्हाला केस वगैरे कवर जर करायचे असतील व्यवस्थित जेणेकरून त्यांनाही ऊन लागू नये असं वाटत असेल तर थोडंसं असं हाताने व्यवस्थित करून घ्या, तर मागून केस वगैरेही तुमचे झाकले जातील. हे बघा या पद्धतीने. तर ही पण एक पद्धत आपली झालेली आहे. जर नको असेल तर अशा प्रकारे हे पुढे घेऊन ठेवू शकता तुम्ही, कसंही जसं तुम्हाला ठीक वाटत असेल तसं. तर ही पद्धत मी मोस्टली पूर्वी स्कूटी चालवायची ना त्यावेळेस मी अशी बांधायची स्कार्फ. त्यानंतर गॉगल लावून आपण जायला रेडी झालेलो आहोत. त्यानंतर पुढच्या पद्धतीत मी इथे कॉटनची ओढणी घेतलेली आहे. थोडंसं मिक्स आहे, अगदी कॉटन नाही आहे. तर यामध्ये आपल्याला डोक्यावरती पुन्हा मी मगासारखंच घेतलेलं आहे, परंतु यामध्ये मी काय केलं आहे, डोक्यावरती एक बाजू घेऊन ती अशी बांधून घेतली आहे. पण ओढणी घेताना एका बाजूने छोटी घेतली आणि एका बाजूने मी अशी मोठी ठेवलेली आहे. हे बघा, हे अशा प्रकारे बांधलं ना तर अगदी डोक्याला छान अगदी टाईटली राहतं, म्हणजे ते कपाळावरचं नंतर लूज होत नाही. जेव्हा आपण हेल्मेट घालतो ना तेव्हा कधी कधी लूज होतं सतत जर काढघाल करत असू तर अशा प्रकारे बांधलं ना तर अजिबात लूजिंग वगैरे होत नाही, छान अगदी राहतं. त्यानंतर खालचा भाग घेऊन पुन्हा एकदा बांधून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने, जेणेकरून अजिबात कुठूनही लूज वगैरे होणार नाही. मस्तपैकी तुम्ही कुठेही जा, कितीही दिवसभर बांधून राहिलात ना, म्हणजे अगदी उन्हाचा वेळ जितका वेळ आहात अगदी 5-6 ताससुद्धा काहीही होत नाही, जरासुद्धा लूज पडत नाही किंवा काहीच प्रॉब्लेम होत नाही. त्यानंतर पुढची पद्धत आहे. यामध्ये ना हा बघा, ही माझी ओढणी थोडी छोटी आहे. अशा छोटा जर स्कार्फ जर तुमच्याकडे असेल तर तो कसा बांधायचा दाखवते. तर मगाशी घेतल्यासारखंच असं आपल्याला डोक्यावर घ्यायचं आहे, कानाच्या मागून करून घेऊयात व्यवस्थित अगदी. हे बघा, एक साईडने मी छोटा घेतला आणि एक साईडने मोठा घेतला आहे, सेम मगासारखंच घेतला आहे. जर अशी छोटी जर तुमच्याकडे ओढणी किंवा छोटा स्कार्फ असेल तर कसं करायचं मी दाखवते. त्यानंतर हे बघा असं घेऊन इथे एक गाठ मारून घेऊयात. तर इथे आपले झालेलं आहे. तर या पद्धतीने देखील आपण अगदी छोटा स्कार्फ असेल तरीसुद्धा आपण करू शकतो. हे बघा, तर गॉगल लावलेला आहे, तर जाण्यासाठी इथेही आपण रेडी झालेलो आहोत.
त्यानंतर पुढची पद्धत बघूया. या पद्धतीमध्ये हे बघा, एक गाठ मारून मी इथे घेणार आहे. तर थोडंसं मध्ये नाही घेतलं आहे, अगदी थोडासा ओढणीचा तुकडा सोडला आहे आणि मी अशी गाठ मारून घेतलेली आहे. ही बघा, अशी गाठ मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ही गाठ आहे ना, अशी मागे आपल्या आली पाहिजे, डोक्याच्या इथपर्यंत आपल्याला ही ओढणी अशी करून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे असं मागे आली पाहिजे ही गाठ, तर तिथे ही ठेवायची आहे अशी. आणि त्यानंतर बाकीची संपूर्ण ओढणी अशी डोक्याला कव्हर करायची आहे आणि व्यवस्थित अगदी गुंडाळून घ्यायची. ज्या पद्धतीने आपण हे बघा अशा प्रकारे गुंडाळायचे. पगडी नाही म्हणता येणार, आपण फेटा वगैरे बांधतो ना, त्यावेळेला कसं आपण अशा प्रकारे गुंडाळायचं ना, पहिले त्या पद्धतीने असं गुंडाळून घ्यायचं आहे. त्यानंतर ही अशा प्रकारे फिरवून घेऊया डोक्याला. हे बघा, तुम्ही पाहिलात ना की तुम्हाला खूप इझी वाटेल. हे मी सांगते त्यापेक्षा बघण्यात जास्त अगदी सोपं वाटून जाईल तुम्हाला. हे बघा, हे अशा प्रकारे फिरवायचं आणि आतमध्ये खोचून घ्यायचं आहे. या पद्धतीने व्यवस्थित अगदी खोचून घ्यायचं आहे. म्हणजे या पद्धतीत तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत, नेहमी तसंच बांधून जाण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं जर असेल तर ही पद्धत खूप छान आहे. अगदी कॉलेजच्या मुलींना वगैरे हे खूप छान दिसतं. त्यानंतर ही जी गाठ आहे ना, ही सोडून घ्यायची आहे आपल्याला. तर आता गाठ मी सोडून घेते. तर ह्या सगळ्या पद्धती अगदी सोप्या आहेत, अगदी 5 ते 10 सेकंदात होणार आहेत. थोडा वेगळ्या पद्धतीने केल्या आहेत. रोज तेच करण्यापेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करून बघायलाच हवं, त्यासाठी हे केलेलं आहे. तर मी गाठ सोडून घेतलेली आहे आणि हा बघा, हा असा एक भाग घ्यायचा आहे, चेहऱ्याभोवती असा फिरवायचा आहे आणि मागे असा आपल्याला खोचून घ्यायचा आहे. तर इथे मी मागून खोचून घेते. हे बघा, पुढूनही व्यवस्थित असं कवर झालेलं आहे. आपले केस, चेहरा व्यवस्थित छान अगदी कवर झालेला आहे. गॉगल लावला की आपलं रेडी झालेलं आहोत. तर पुढची पद्धत बघूया. तर यामध्ये काय माहिती आहे, ओढणी अगदी बरोबर अशी गळ्यात घालायची आहे, इक्वली करून घालायची आहे. त्यानंतर त्याचा हा एक जो भाग असतो ना असा, तो एक असं घ्यायचं आहे आणि शेवटची टोकं आहेत ना त्याची, ती हे बघा अशी टोकं करून घ्यायची आहेत, सेम अगदी काढून घ्यायचे आहेत आणि टोकं एकमेकांना बांधून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपण व्यवस्थित अगदी बांधून घेऊयात. तर असं बांधून झालेलं आहे. तर 2 गाठ बांधून घेते मी, म्हणजे सुटणार वगैरे नाहीत. तर हे बघा, त्यानंतर थोडंसं असं फिरवून घ्यायचं आणि ह्या गोलातून आपण आपलं हे बघा डोकं असं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर मागचा हा जो भाग आहे ना, गाठ आतमध्ये राहील आणि मागचा हा जो भाग आहे ना, तो असा डोक्यावरती करून घ्यायचा आहे. हा या पद्धतीने अगदी चेहरा वगैरे बांधून सारखं जाण्यापेक्षा असं कधीतरी थोडंसं वेगळी स्टाईल करणं पण बरं वाटतं. स्कार्फ असेल, मी इथे ओढणी घेतली, याच्याऐवजी छान अगदी तुमच्याकडे स्कार्फ असेल, तुम्ही टी शर्ट वगैरे घालत असाल, जीन्स टी शर्ट, तर खूप छान दिसतं असं लुक हा. तर असा पण तुम्ही एक लुक ट्राय करू शकता. त्यानंतर ही बघा, माझ्याकडे खूप मोठी अशी ओढणी आहे, कॉटनची आहे पण बऱ्यापैकी मोठी ओढणी आहे. तर ही स्टाईल अगदी टीनएजर मुली आहेत, कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत, त्यांना खूप छान दिसते. मी तुम्हाला दाखवते आहे, मला काही इतकी छान नाही दिसत आहे ती, परंतु जर कॉलेजच्या मुली वगैरे असेल तर खूप सुंदर दिसतं. तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा हे. तर त्यामध्ये पण सेम असंच करायचं आहे. बघा, एका बाजूने छोटं केलेलं आहे, मी ओढणी घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने मोठी ठेवलेली आहे. त्यानंतर हे बघा, या बाजूने अशी मगाशी कशी आपण फेट्यासाठी पिळे देऊन घेतली, त्या पद्धतीने पिळी देऊन घ्यायची आहे. तर ही ओढणी थोडी मोठी आहे. कधी काय होतं, आपल्याला ड्रेस आणि ओढणी घ्या, पुन्हा त्याच्यावर काहीतरी स्कार्फ बांधा किंवा काहीतरी बांधा, असं करण्यापेक्षा तीच ओढणीने आपल्याला जेव्हा बांधायचं असतं ना, तेव्हा ही नक्की ट्राय करा, खूप छान अगदी वाटतं. हे बघा, इथे मी 2 राऊंड घेतलेले आहेत आणि जितकं आपल्याला ओढणी मोठी आहे तेवढी पूर्ण ही डोक्याला अशी फिरवून घ्यायची आहे व्यवस्थित अगदी. आणि त्यानंतर उरलेला भाग जो आहे तो पाठीमागे आपल्याला खोचून घ्यायचा आहे. हे बघा, व्यवस्थित अगदी करून घ्यायचं आहे आणि खोचून घ्यायचं आहे. तर खरोखर सांगते, ह्या कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत किंवा टीनेजर मुली आहेत, त्यांना खूप सुंदर दिसतं आहे. मला तर आता इतकं छान नाही वाटत आहे, पण मी दाखवून दिलं आहे तुम्हाला कसं करायचं आहे. अगदी सोपी आणि पद्धत आहे. हे बघा, त्यानंतर त्यातला एक फ्लॅप जो आहे ना, तो असा घ्यायचा आहे, असा एक भाग असा घ्यायचा आणि चेहऱ्यावरती व्यवस्थित अगदी आपल्याला कवर करून घ्यायचा आहे. हा बघा, हा घेतलेला आहे आणि तो आता व्यवस्थित अगदी असं चेहऱ्यावर कवर करायचा आणि मागच्या बाजूने खोचून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढूनही आपलं व्यवस्थित अगदी पॅक असं कवर होईल संपूर्ण. हे बघा, आणि अजिबात सुटत वगैरे नाही, खूप छान राहतं आणि थोडी वेगळी स्टाईल अगदी वाटून जाते.
आणि यावरती तुम्ही गॉगल वगैरे लावा, म्हणजे तुमची पुढची स्टाईल देखील रेडी झालेली आहे. तर मी अशा पद्धतीने ओढणी किंवा स्कार्फच्या अशा 7 पद्धती तुम्हाला दाखवल्या. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात